खूप घाई असते, त्यामुळे रोजच अशी छोटी रांगोळी मी इथे काढत असते। रांगोळी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ओल्या नारळापासून नारळाचं दूध कसं काढायचं ते बघणार आहोत। सर्वप्रथम मी इथे 2 ओले नारळ घेतलेले आहेत। आता हे नारळ फ्रेश कसे हे ओळखण्याकरिता नारळाचे निरीक्षण करताना आपल्याला हे कळेल की एका नारळाची शेंडी गडद रंगात व दुसऱ्या नारळाची शेंडी फिक्या रंगात आहे। त्यातील फिक्या रंगाच्या शेंडीचे नारळ फ्रेश आहे। नारळाचं दूध काढण्याकरता प्रथम आपण नारळ फोडून घेऊ, त्याचे बारीक काप करून घेऊया। एक पातेलं इथे मी घेत आहे आणि सुती कापड घेत आहे, पण हे कापड असं ठेवताना मला जरा अवघड होतं, म्हणून मी इथे एक चाळणी घेते आहे। ही पातेल्यात व्यवस्थित ठेवल्या जाते व त्यामुळे कापड ही नीट बसतं। ओल्या खोबऱ्याचे तुकडे जे आपण मिक्सरला फिरवून घेतले ते आपण इथे घालतोय। आता आपल्याला कापडाला घट्ट गुंडाळून दाबायचं आहे। नारळाच्या दुधामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि आपल्याला त्यापासून एनर्जी मिळते, तसेच हार्मोन्स बॅलन्स राहण्यास मदत होते। सर्व ऋतूत तुम्हाला कोकोनट मिल्क वापरता येते। ज्यांना काऊ मिल्क किंवा ॲनिमल मिल्क पासून एलर्जी आहे अशांनी हे दूध वापरायला काही हरकत नाही। आता तुम्हाला इथे दिसत असेल की यातून सगळं दूध पूर्णपणे निघालेलं आहे आणि हा खोबऱ्याचा असा चौथा उरलेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून एक वेळा त्याच्यात पाणी घालवून याचं दूध काढू शकता। अशा सोप्या पद्धतीने 10 मिनिटात आपण इथे दूध काढलेलं आहे। ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया किती दूध आपलं एका ओल्या नारळापासून निघालेलं आहे। हे तुम्हाला इथे दिसत आहे आणि इतकं फ्रेश छान नारळाचं दूध आपलं इथे निघालेलं आहे। आता ह्याच नारळाच्या दुधापासून आपण चिक्कू मिल्कशेक बनवणार आहोत। इथे छान पिकलेली चिक्कू घेतलेले आहेत। चिक्कू पासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते। पहिले आपण चिक्कूचे साल काढून घेऊया। काही फळ खोकला सर्दी किंवा काही झाल्यास खाता येत नाही, परंतु चिक्कू हे सगळ्यांनाच खाता येते। फळ आरोग्यासाठी फायद्याचे आहे। हे फळ पोट साफ ठेवण्यास मदत करते।
तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढवते। चिक्कूमध्ये व्हिटॅमिन ए व सी असते आणि ते आरोग्यासाठी आवश्यक आहे। इथे मी चिक्कूचे फोडी करून घेतल्या आहेत, त्यातील बियाही काढलेल्या आहेत। तर मग बघूया। इथे हे ओळखण्याकरिता नारळाचे निरीक्षण करताना आपल्याला हे कळेल की एका नारळाची शेंडी गडद रंगात व दुसऱ्या नारळाची शेंडी फिक्या रंगात आहे। त्यातील फिक्या रंगाच्या शेंडीचे नारळ फ्रेश आहे। नारळाचं दूध काढण्याकरता प्रथम आपण नारळ फोडून घेऊ, त्याचे बारीक काप करून घेऊया। एक पातेलं इथे मी घेत आहे आणि सुती कापड घेत आहे, पण हे कापड असं ठेवताना मला जरा अवघड होतं, म्हणून मी इथे एक चाळणी घेते आहे। ही पातेल्यात व्यवस्थित ठेवल्या जाते व त्यामुळे कापड ही नीट बसतं। ओल्या खोबऱ्याचे तुकडे जे आपण मिक्सरला फिरवून घेतले ते आपण इथे घालतोय। आता आपल्याला कापडाला घट्ट गुंडाळून दाबायचं आहे। नारळाच्या दुधामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि आपल्याला त्यापासून एनर्जी मिळते, तसेच हॉर्मोन्स बॅलन्स राहण्यास मदत होते। सर्व ऋतूत तुम्हाला कोकोनट मिल्क वापरता येते। ज्यांना काऊ मिल्क किंवा ॲनिमल मिल्कपासून एलर्जी आहे अशांनी हे दूध वापरायला काही हरकत नाही। तुम्हाला इथे दिसत असेल की यातून सगळं दूध पूर्णपणे निघालेलं आहे आणि हा खोबऱ्याचा असा चौथा उरलेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून एक वेळा त्याच्यात पाणी घालवून याचं दूध काढू शकता। अशा सोप्या पद्धतीने 10 मिनिटात आपण इथे दूध काढलेलं आहे। ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया किती दूध आपलं एका ओल्या नारळापासून निघालेलं आहे। हे तुम्हाला इथे दिसत आहे आणि इतकं फ्रेश छान नारळाचं दूध आपलं इथे निघालेलं आहे। आता ह्याच नारळाच्या दुधापासून आपण चिक्कू मिल्कशेक बनवणार आहोत। मी इथे छान पिकलेली चिक्कू घेतलेले आहेत। चिक्कू पासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते। पहिले आपण चिक्कूचे साल काढून घेऊयात।
फळ खोकला, सर्दी किंवा काही झाल्यास खाता येत नाही, परंतु चिकू हे सगळ्यांनाच खाता येते. चिकू फळ आरोग्यासाठी फायद्याचे आहे. हे फळ पोट साफ ठेवण्यास मदत करते, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवते. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए व सी असते आणि ते आरोग्यासाठी आवश्यक आहे. इथे मी चिकूचे फोडी करून घेतल्या आहेत, त्यातील बियाही काढलेल्या आहेत. तर मग बघूया. इथे मी खजूर घेतलेले आहे. हे खजूर थोड्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याची बी आपण काढून घेऊया. दोन चिकूचे काप घेतलेले आहे आणि आपण काढलेलं ओल्या नारळापासून बनवलेलं मिल्क इथे घेतलेलं. एक ग्लास मिल्कशेक बनवण्याकरिता तेवढंच दूध घेतो आहे. इथे एकच खजूर घेते आहे कारण हे मोठं आहे आणि एक ग्लास मिल्कशेक करिता सफिशियंट आहे. दोन चिकूचे काप घेते आहे आणि यात थोडं दूध घालते. आता याला आपण मिक्सरवर फिरवून घेऊया. तयार आहे आपलं चिकू मिल्कशेक. काय म्हणता मंडळी, आवडलं की नाही? मला